बघा आता आपण पोचलो उरण शहराजवळ। आता उरण शहरामधून आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला। तेव्हा तो हनुमानजी आपला गिरिया द्रोणागिरी पर्वत घेऊन केलेला असतो, जलबुट्टी ती असते ना ती, तेव्हा ती हा थोडा एक तुकडा द्रोणागिरी पर्वतचा हा हा द्रोणागिरी पर्वत आहे इथे, तो तुकडा तिथे आपडतो खाली आणि तिथे हा द्रोणागिरी आणि शीतलादेवी। नमस्कार मंडळी, मी मुनाल तुमचं स्वागत करते तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण चाललो आहोत कारंजे गावातील आई द्रोणागिरी मातेचा दर्शनासाठी। तर चला जाऊया आणि त्या आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करूया। उरण शहरावरून अगदी हक्केच्या अंतरावर असणारा करंजा गाव आणि या गावात बसलेली आपली द्रोणागिरी माता आणि शीतलादेवी मातेचा हा मनमोहक मंदिर। यो बघा आता आपण पोचलो उरण शहराजवळ। आता उरण शहरामधून आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला। हे आहे 4 फाटा, हे उरणचा 4 फाटा। आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला, लेफ्ट साईड। यो आहे करंजाला जायला रस्ता 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 रस्ता। थांब जरा। आता तुम्ही बघता या साईडला आपली बस डेपो, किंवा आहे बस डेपो चा परिसर। उरण बस स्टॉप वरून सरळ सरळ जसा आपण आतमध्ये जात आहोत तसा आपल्याला मुल्लेखान गाव आणि सांजे गाव दिसून येतो। त्या गावापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर असणारा हा करंजा गाव। मंडळी, चैत्र मध्यकाल अष्टमीला देवीची यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। रस्त्याच्या लेफ्ट साइडला तुम्हाला देवीचा बॅनर दिसून येतो। तोच रस्ता आपण फॉलो केला तर लगेचच आपण देवीच्या मंदिराजवळ पोहोचतो। मंडळी, फायनली मी पोहोचलो आहे द्रोणागिरी आईच्या मंदिरामध्ये। आता मी आतमध्ये जातो, आईचं दर्शन करतो आणि थोडाफार मंदिर एक्सप्लोर करतो, आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करतो आणि मग तुम्हाला मी त्याची माहिती देतो। द्रोणागिरी पर्वताचा उल्लेख आपल्याला रामायणमध्ये सुद्धा दिसून येतं। असं मानलं जातं की जेव्हा लक्ष्मण भगवानांना मेघनाथ यांनी बाण मारला होता तेव्हा हनुमानजी संजीवनी बुट्टी आणायला गेले होते आणि संजीवनी बुट्टी आणतावेळे जो डोंगर त्यांनी उचलून आणला होता त्या डोंगराचा एक छोटासा तुकडा इथून जातावेळे या भागात पडला होता आणि त्याच डोंगराला द्रोणागिरी असे नाव दिले। त्याच द्रोणागिरीच्या शिखरावरती आईचं मंदिर स्थापन आहे। मंदिराच्या मेन दरवाजासमोर एक हवनकुंड आपल्याला दिसून येतं।
जसा आपण मेन दरवाजातून आतमध्ये येतो तसा आपल्याला एक मोठा सभागृह दिसून येतं आणि त्याच्या समोर आपल्याला आईची मूर्ती दिसून येतं। जसा तुम्ही आईचं दर्शन करायला जाता तसा आपल्याला तिथल्या दरवाजावर 2 आईचे रक्षक दिसून येतात। मंडळी, भाविकांना नतमस्तक होण्यासाठी आईची पावले गाभाऱ्याच्या बाहेर ठेवलेली आपल्याला दिसून येतात। मंडळी, म्हणा या मंदिरातील पुजाऱ्यांनी थोडीशी माहिती दिली, ती मी तुम्हाला ऐकवते आता, ती तुम्ही ऐका। मी जयेंद्र म्हात्रे, द्रोणागिरी देवीची पुजारी। तुम्हाला असं माहिती सांगतो की जेव्हा लक्ष्मणने रामायणमध्ये बघा, त्या लक्ष्मणच्या शक्तिपान लागते, इंद्रजित मारतो ना, तेव्हा त्याला तो म्हणजे बेशुद्ध योग करतो ना ते असं, तेव्हा तो हनुमानजी आपला गिरिया द्रोणागिरी पर्वत घेऊन केलेला असतो। तो जडीबुट्टी ती असते ना ती, तेव्हा ती हा थोडा एक तुकडा द्रोणागिरी पर्वतचा हा द्रोणागिरी पर्वत आहे, तो तुकडा तिथे आपरतो खाली आणि तिथे ह्या द्रोणागिरी आणि शीतलादेवी देवी उत्पन्न होतात। आणि जेव्हा आमचे गुराखी लोक जायचे गाय राखायला इथे घेऊन जायचे, तेव्हा ते त्यांना ती देवी त्यांना म्हणजे त्यांना एक पावन झाले त्यांना, आणि तेव्हा त्या आमचे गावकरी लोक इथून त्या डोंगरावरून त्या देवी इथे आणले आणि इथे ठेवले धर्माची विश्रांती घेण्यासाठी। पुन्हा ते उठवायला गेले, तिथे त्यांना उठले नाही ते देवी, त्यांना न्यायचं होतं खाली आमच्या गावामध्ये न्यायचं होतं, पण त्यांना ती जागा ही टेकरी त्यांना आवडली द्रोणागिरी आणि शीतलादेवीला, आणि इथं स्थानिकच झाले काय आमचे स्वरूप असं आमचे पुराणे याच्यामध्ये। मंदिर सुंदर आणि साफ असून मंदिराच्या समोर आपल्याला अरबी समुद्राचं दर्शन होतं आणि तिथेच आपल्याला करंजाची एक मोठी जेटी दिसून येतं। मंडळी, आता आपलं दर्शन झालेलं आहे, आता आपण चला जाऊया आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि थोडासा परिसर एक्सप्लोर करूया। मंडळी, हाच तो निंबाचा झाड जिथं गावकऱ्यांनी विश्राम करण्यासाठी आईच्या मूर्त्या खाली ठेवल्या होत्या। बघ, या इथं अशा पायऱ्या आहेत। जेव्हा आईची जत्रा असते ना तेव्हा इथं फुल गर्दी असतं, म्हणून काही लोक आहेत ना ती गाडी जी आहे ती एकदम गावाचे पायथ्याशी लावतात आणि मग तिथून चालत येतात, कारण की गर्दी असल्यामुळे इथं शिवाला गाडी लावायला पार्किंगला जागा भेटत नाही, म्हणून लोक येतात चालत येतात इथूनशी। ज्या तुम्ही पाहता पायऱ्या बघितल्या तिथून। या द्रोणागिरी डोंगराचा एक हिस्सा उत्तराखंडामध्ये देखील पडलेला आहे। तिथं सुद्धा एक मंदिर आहे, त्याला वैष्णवी देवी शक्तीपीठ म्हणून ओळखले जातं। मंडळी, हा जो तुम्ही डोंगर बघता ना, त्या पाठीमागच्या साईडला द्रोणागिरीचा किल्ला सुद्धा आहे आणि आपण एक दिवशी जाऊन तो सुद्धा एक्सप्लोर करणार आहोत। तर मंडळी, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू। थँक्स फॉर वॉचिंग।